अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि शिवजयंतीचा औचित्य साधून ही स्पर्धा देखील या ठिकाणी साकारली जाते। 4 ओव्हरची मॅच आहे। एकीकडे आपण पाहू शकाल ज्या प्रकारे मैदानामध्ये सामना रंगला जाईल। कैलासवासी मंगेश फडके उल्वे आज संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल। त्यांच्या विरुद्धामध्ये तन्वी 11 कोपरखेरणे। खऱ्या अर्थाने 12 फेब्रुवारी हा दिवस टेनिस बॉल क्रिकेट जगतासाठी एक काळा दिवस होता, कारण तुम्हा सर्वांचा एक विस्फोटक फलंदाज, एक चांगला समालोचक व कोपरोली गावाची शान मंगेशदादा फडके हा आपल्यातून निघून गेला आणि त्याच्याच स्मृतीस उजाळा देऊन आज त्याच्या नावाने संघ मात्र जरूर खऱ्या अर्थाने किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। तर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते। रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक विस्फोटक आणि मातबर जोडी आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे जर आपण विचार केला तर डावखुऱ्याचा घणाघाती फलंदाज आणि स्वतः टीमचे कॅप्टन किरणजी पाटील आणि त्याचबरोबर रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक मातबर अष्टपैलू खेळाडू ज्याने खऱ्या अर्थाने यंदाच्या हंगामामध्ये आपल्या आपलातून फलंदाजीने, आपल्या आपलातून गोलंदाजीने प्रत्येक मायबाप प्रेक्षकाला प्रभावित केले, प्रत्येक मायबाप प्रेक्षकाच्या मनामध्ये ताईच झालाय, तो खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय। मयूर पाटील आणि किरण पाटील ही सलामीची जोडी। तर तन्वी 11 कोपरखेरणे या टीमच्या दरम्यान कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल P1च्या पहिल्या ओव्हरसाठी? तर अतुलला यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने आमंत्रित देखील केले पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी। उद्याच्या दिवसामध्ये संपूर्ण विश्वामध्ये आपण शिवजयंतीचा सोहळा देखील पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर IGP विश्वास नांगरे पाटील साहेबांनी एक चांगला संवाद देखील सांगितला होता की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी, 2000 शत्रूंशी झुंज देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूंशी लढतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसतो व छावणीतील मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, ढाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्रित घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी। तर अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना मानाचा मुजरा करून जाऊया मॅचकडे। शिवराय चषक 2021चा हा भला मोठा क्रिकेटचा संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मयूर पाटील, किरण पाटील बॉलिंग मार्कवर देखील अतुल नामक बॉलरला आमंत्रित केले। तन्वी 11 कोपरखेरणे त्यांच्या विरुद्धामध्ये कैलासवासी मंगेश फडके, स्मृती उल्वे हा संघ देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय। लेट्स प्लेचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय। बॉलर या ठिकाणी सज्ज होतील। गोलंदाज अतुल, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे मयूर पाटील। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय अतुल। पहिला बॉल, यावेळेस पहिलाच बॉल आपले इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय। चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिळतील 4 रन, चौकार। तर पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत, एक चौकार पाहायला मिळाला बॅट्समन मयूर पाटील यांच्या बॅटमधून देखील। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल अतुल। थोडासा महागडा ठरला यावेळेस या पहिल्याच बॉलवर, कारण यंदाच्या हंगामात देखील चांगली कामगिरी तन्वी 11 कोपरखेरणे या संघाचं देखील आपण पाहतोय। चांगली विकेट कीपरची भूमिका खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून हा संघ निर्मित केला गेला तन्वी 11 कोपरखेरणे, अर्थातच मिलिंददादा वेटा देखील पण विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर यावेळेस एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील बॉलर अतुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। ओव्हर द विकेट स्विच हिट केला जातोय। या फटक्यासाठी सातत्याने यंदाच्या हंगामामध्ये ओळखला जातोय हा बॅट्समन मयूर पाटीलच्या बॅटमधून आणखी एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत 8 रन होतात। बॅक टू
ज्या प्रकारे सुरुवातीला पहिल्या बॉलवर एक चौकार आला, तदनंतर डॉट बॉलची समाप्ती आपण पाहिली आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या रंगामध्ये आलाय वा आपलं प्रात्यक्षिक यावेळेस अफलातून पद्धतीने देखील साकारले जाते. आतापर्यंत 2 चौकार आलेत, 8 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा अतुल या ठिकाणी सज्ज होईल गोलंदाजीच्या मार्कवर. खोलवर पद्धतीचा बॉल होता, सरेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. जर डायरेक्ट हिट झाला असता तर यावेळेस कठीण काळाला मात्र जरूर सामोरं जावं लागलं असतं बॅट्समन मयूर पाटीलला, परंतु ताळमेळ चांगली राहिली किरणजी पाटील आणि मयूर पाटील यांची आणि तोपर्यंत एक सिंगल देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात, त्या म्हणजे 9 धावा. आमच्या समेत जीवन पाटील आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर इनायत देखील आमच्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जोडलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये शशीजी मेहर आणि गुरुनाजी पाटील ही पंचांची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसभरामध्ये ज्याच्या माध्यमातून समुद्र समालोचन तुम्ही ऐकताय, माझे सहकारी नितेशजी भोईर देखील आमच्या समेत जोडलेत. खोलवर पद्धतीचा बॉल होता, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल देखील यावेळेस कंप्लीट केली आणि एका सिंगलने यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते मयूर पाटीलला. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस चांगले बॅटिंग करत असतो जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं देखील खूप गरजेचं असतं आणि हीच भूमिका देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील पायाचा वेध घेतला जातोय, परंतु पंचांचा इशारा येईल. यस, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील यावेळेस जोडली जाते. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झालाय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 11 रन. तर एका ओव्हरचा खेळ देखील झालाय. आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 11 रन खर्च केल्या गोलंदाज अतुलने. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या मार्कवर देखील सतीश सनस या ठिकाणी सज्ज होईल. सतीशचा हा पहिला बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉयचा वेध घेतलाय, फिल्डर तैनात आणि लाजवाब झेल बॅट्समन मयूर पाटीलला यावेळेस दिला जाईल. परतीचा इशारा, एक मोठ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन मयूर पाटील, एक मोठा धक्का यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय कैलासवासी मंगेश फडके, स्मृती उल्वे या संघाला देखील. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे, एक सुमधुर संगीत. देखील मैदानामध्ये दाखल होते. प्रदीप कारकर, मोक्याच्या क्षणी मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू, यावेळेस देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 विकेट, लाजवाब कमबॅक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सतीश सनदच्या माध्यमातून. दुसऱ्या विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळते.
न्यू बॅट्समन देखील मैदानामध्ये दाखल होईल, परंतु यावेळेस ऑन हॅट्रिकवर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन हॅट्रिकवर देखील आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सतीश सनस. खऱ्या अर्थाने सह्याद्री स्पोर्ट्स या नावाचा उद्योग देखील आहे या खेळाडूचा, आणि त्यामध्ये जे आपण खेळाचे साहित्य असतात त्यामध्ये बॅट बॉल आणि अनेक साहित्य खेळाचे त्या शॉपमध्ये देखील मिळतात. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता, फिल्डर येईल तोपर्यंत कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 रन देखील यावेळेस कंप्लीट केल्या जात आहेत. तर 2 रनच्या नंतर देखील टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 13 रन आतापर्यंत पाहायला देखील मिळतात. बॉलिंग मार्कवर देखील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सतीश सनस ऑन हॅट्रिकवर होता, परंतु या 2 रनने आतापर्यंत धावफलकाचा वेग वाढला जाईल. टीमची धावसंख्या 13, 2 गडी बाद 13 रन. एक मोठा खेळ मात्र करावा लागेल एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात आहे. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. दुहेरी धावेचं प्रात्यक्षिक रोखलं जाते प्रदीपजी खारकर यांच्या माध्यमातून, आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आणि आतापर्यंत 14 रन देखील धावफलकावर पाहायला मिळतात. एक समृद्ध आणि विकसित शहर आपलं नवी मुंबई शहर आपण पाहतोय, आणि आपल्या नवी मुंबई शहरामध्ये खऱ्या अर्थाने नेहरू परिसरामध्ये वसलेले मैदान, एकीकडे खऱ्या अर्थाने आपण तेरणा कॉलेज देखील पाहतोय, तर एकीकडे खऱ्या अर्थाने कुक्षेत गाव, समोरच्या दिशेने नेहरू गाव पाहतोय, आणि या मैदानाच्या मागच्या दिशेने सारसोळे गाव, आणि त्यामध्ये वसलेले मैदान. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता, फिल्डर पोचेल, प्रणित तोपर्यंत चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे, चौकार. मध्ये मच्छिंद्र स्मृती धारावे दोन्ही टीमचं कॅप्टन. जसं पहिलं सत्र संपेल आपण टॉससाठी यायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली सतीश सनदच्या दरम्यान, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 2 गडी बाद 18 रन. डीजे प्लीज. तर बॉलिंग मार्कवर देखील आमंत्रित केले गोलंदाज अजय नामक बॉलरला देखील आमंत्रित केले, परंतु विजयासाठी कशा प्रकारचा खेळ करेल यावेळेस हा गोलंदाज देखील कॉलर पद्धतीचा बॉल होता, आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. अनिकेत गोंधळ करू नका, अन्य करू नका.
बॅट्समन देखील मैदानामध्ये दाखल होईल. आदेश मैदानामध्ये दाखल देखील होतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज अजय. यावेळेस देखील आदेशसाठी हा चेंडू आदेशच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. अर्थाने नितीश सर जुनं ते सोनं आणि ज्या प्रकारे ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, कौतुक करावं लागेल डीजे मास्टर सोमनाथ यांचं देखील, कारण चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळते. क्रिकेटमध्ये संगीत खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेस भारतीय टीमचा दौरा
पहिल्या सत्राचा खेळ देखील आतापर्यंत झालाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस टीमची धावसंख्या 31 रन आतापर्यंत होत आहेत आणि 32 रनचं लक्ष असेल यावेळेस तन्वी 11 कोपरखेडणे या संघाला. तर विनंती असेल की मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमचा कॅप्टन आणि डेनिस 11 नेरोय या टीमचा कॅप्टन आपण तत्परतेने टॉससाठी यायचं आहे आणि जसं सामना सुरुवात होईल या 32 धावांचं वर्णन तुमच्यासमोर कशा प्रकारे रेखाटलं जाईल बॅट्समनच्या बॅटमधून याचं धावतं वर्णन आमचे सहकारी अर्थात नितेशदादा भोईर आमच्या समेत जुळले जातील. तो आइए नितेशदादा भोईर आगे का खुदे का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरंत रजा असेल. धन्यवाद. शिवाजी राजा नडला होता, जिंकून देखील मुंबई सारी. दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता. सांगा ओरडून जगाला नडणारा फक्त औरंगजेब रडला होता कारण दरबारात आवाज चढवून त्याला शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी. दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता. सांगा ओरडून जगाला नडणारा फक्त हिंदू होता. जय शिवराय जय जिजाऊ. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोर नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. भगवे वादळ आले घेऊन भगवाजीला हाती. आणि एवढ्या कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानाने सांगा. पण महाराजांच्या गडकोटावरती आज इथले प्रियकर प्रियसी ही आपलं नावं करतात. हे बघून वाटतंय की कुठेतरी चुकतंय. महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्याला लागलं तो प्रत्येक गडकोट किल्ला कोपरखेडणे संघाचे उर्वरित खेळाडू मी विनंती करेन आपण आमच्या स्मारक उभं करण्याची मुख्य व्यासपीठाच्या बाजूला जे खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये आसनस्थ होण्यासाठी यायचंय. तिथूनच तुम्ही मैदानामध्ये प्राचारण करायचंय. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला आम्ही सूचित करतोय. यानंतरचे खेळाडू मात्र नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामधूनच मात्र मैदानामध्ये प्राचारण करतील. म्हणून सन्मान करा. अरे तिच्यामध्ये माझी प्रेक्षकांना सर्व तमाम क्रिकेट रसिकांना व्ह्युअर्सांना नक्की सांगेन ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं आणि एवढ्या कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानाने सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला. पण महाराजांच्या गडकोटावरती आज इथले प्रियकर प्रियसी ही आपलं नावं करतात. हे बघून वाटतंय की कुठेतरी चुकतंय. महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्याला लागलं तो प्रत्येक गडकोट किल्ला स्मारक व्हायला हवं पण आपण मात्र समुद्रामध्ये स्मारक उभं करण्याची स्वप्न पाहतोय आणि गडकोट किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. हे बघितलं का वाटतंय कुठेतरी चुकतंय. आमच्या गाडीवरती अभिमानाने आम्ही जय शिवराय छत्रपती राजे अरे बघतोस काय मुजराकर असे लिहितो आणि संध्याकाळी तीच गाडी एखाद्या बियर बार समोर उभी असेल तर वाटतंय कुठेतरी चुकतंय. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिचा आई म्हणून सन्मान करा. अरे तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा. पण आज आपल्याच आई बहिणी इथे सुरक्षित नाही हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं होतं की रयतीच्या काडीला धक्का नाही लागला पाहिजे पण याच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तेव्हा हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. आणि हे सगळं बदललं पाहिजे आणि हे बदलण्याची ऊर्जा केवळ शिवचरित्रामध्ये आहे आणि हे शिवचरित्र जपलं पाहिजे. पण आता तर पाठ्यपुस्तकातून महाराजांचे धडे गायब व्हायला लागलेत हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. म्हणून माझ्यासारख्या शिवभक्ताला छोट्या शिव समालोचकाला वाटतंय की माझ्या कलीतून पुन्हा पुन्हा छत्रपती महाराजांबद्दल जनतेला सांगावं की प्रत्येकाने शिवरायांचा विचार घ्यावा आणि शिवरायांचे विचार पटले तर हे पाहून असं वाटेल की माझा महाराष्ट्र अभिमानाने फुलेल. थँक्यू. पहिला चेंडू जोरखस मारलाय. थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र गफलत करतोय. एक धाव मिळाली. एका धावानं धावपळकाचं दार इथं उघडलं जाते.
प्रवीण गायकर यांची शब्दरचना आपण ऐकली. शिवरायांना समर्पित पुन्हा दूरवर पसरू महाराष्ट्राची कीर्ती, शिवरायांची स्मरण मूर्ती, शिवशंभूची घेऊया स्फूर्ती, एकच ध्यास जपू महाराष्ट्राची संस्कृती. आणि या संस्कृतीचं जतन म्हणून एक क्रिकेटचं माध्यम आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून मात्र माणसं जमवण्याचा कर्म आणि माणसं जमवण्याचा उपक्रम इथं मात्र केला जातोय. सामना रंगतोय. मी म्हणेन दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. अगदी कमी धावसंख्या आहे. 24 चेंडूमध्ये 32 आणि 33 धावांचं एक माफक टार्गेट सेट केलंय. या मैदानामध्ये जर का विचार केला तर पहिल्या 17मध्ये 70+ धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 77 धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला. त्या धावा देखील चेस झाल्या. त्यानंतर 63 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे 60+ या धावा कुठेतरी मी म्हणेन फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. ह्या वेळेला जर का 24 चेंडूमध्ये 32 धावा या असतील तर मात्र अगदी सोपं आव्हान असं म्हणता येईल. ह्या वेळेला थोडंसं मिस टायमिंग स्ट्रोक, डीपमध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न करता मात्र हा झेल टिपला जातोय. फलंदाजाला परतावं लागेल. मात्र हा पहिला चौकार पाहायला मिळाला. प्रणित याच्या बॅटमधून पहिला चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं मात्र धावसंख्या पोहोचते ती 6वर. बिनबाद 6 अशी सुरुवात. पहिलं षटक 1 बाद 6 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या एका चेंडूवर मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला खोलवर टप्प्याचा हा चेंडू फक्त गॅप साधली गेली. प्रणित याच्या बॅटमधनं हा एक तंत्र आणि शुद्ध असा फटका. या चौकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकित पोहोचते दशकात. आणि अंतिमचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. ह्या वेळेला हा चेंडू लॉफ्ट करायचा होता. यष्टांच्या वर्ण हा चेंडू जातोय म्हणूनच या चेंडूमध्ये लीगल डिलिव्हरी घोषित करतात. षटक इथे संपते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत आहेत फक्त आणि फक्त 10 आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र सोपं समीकरण पाहायला मिळेल ते म्हणजे 22 धावा. नवीन गोलंदाज. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलं. आता मात्र दोन्ही फलंदाजांसाठी निलेश आणि प्रणित यांच्यासाठी मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलं गेलंय. दुसरं षटक पहिलाच फुलटोस चेंडू सरळ भिरकावून दिलाय.
क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. षटकार येतोय. बॅटमॅन पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज डावखोऱ्या हाताचा पंचांच्या डाव्या अंगणा चेंडू जोरखस मारला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावनं स्ट्राईक इथं रोटेट होते. प्रणित आणि क्षितिज डेनिस 11 संघाचा कर्णधार उपस्थित आहे. धारावी संघाचा कॅप्टन इज देअर. येस, लगेचच नाणेफेकीसाठी आमच्या टॉस्का बॉस या कक्षामध्ये आपण यायचंय. आगामी लढत या नवी मुंबई परिसरामधील अव्वल दर्जाचा संघ इथे झेल टिपला जातोय. फलंदाज प्रणित बाद. नवीन फलंदाज मिलिंद येत आहेत. सिनियर मोस्ट फ्रॉम कोपरखेरणे स्क्वॉड. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव आणि अगदी 32 ही कमी धावसंख्या असताना मात्र धावसंख्येचा पाठलाग इथं सुरू झाला आहे. धावसंख्या पोहोचते ती 17वर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज दिगंबर लेफ्ट आर्म राऊंड. इथे मात्र या चेंडूला फक्त दिशा दाखवली. स्कोप केलाय. पॅडाल केला या चेंडूला. डिफ फाईन लेग मध्ये हा चेंडू जातोय चौकारासाठी. आणि चौकाराच्या साह्यानं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 21वर. 21 ही धावसंख्या आणि अजूनही मात्र आता जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती फक्त 11. यस, सचिन नाईक आणि प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळेल डेनिस 11 नेरुल. आणि ह्या वेळेला मोठा फटका. जस्ट 5 टू विन. आणि सामना मात्र लवकर फिनिश करण्याच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचं. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मात्र नक्कीच या स्पर्धेला धारावी संघाच्या वतीनं मात्र नेहमीच त्यांचं पाठबळ लाभतं. संघाचे खूप चांगले पॅकर आहेत आणि जेव्हा मात्र मैदानावर धारावी संघ हा खेळ करत असतो तेव्हा मात्र स्वप्नील मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करेन स्वप्नील मात्र आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचं. ओ हो काय फिनिश केलाय सामना. मिलिंद याच्या बॅटमधनं विजय फटका आणि विजय होतोय. तन्वी 11 कोपरखेरणे संघ. हार्डलक ऑपोजिशन तिरंदाजा पाटील यांचा संघ, उलवे संघ. आणि तुम्हाला मात्र पुढच्या स्पर्धांना शुभेच्छा असतील. आणि या वेळेला विजय होतो तन्वी 11 कोपरखेरणे संघ. पहिला विजय मात्र नोंदवितो या स्पर्धेमध्ये आणि आपला प्रवेश पुढच्या फेरीमध्ये मात्र निश्चित करतोय. आगामी लढत आपल्याला पाहायला मिळेल मच्छिंद्र स्मृती धारावे आणि त्यांच्या विरोधात डेनिस 11 नेरुल. नेरुल आणि धारावे अशी आगामी लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉसच्या बॉसच्या कक्षामध्ये पाहण्याच्या शुभेच्छा नाणेफेक केली जाईल. आणि बाबू ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्यानं 4थं षटक फेकलं आणि 4थ्या षटकामध्ये
शेवटचं षटक फेकलं, 4 धावा खर्च केले आणि 1 गडी बाद करत मात्र नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला मात्र अवघ्या 32 धावसंख्येवर रोखले गेलं. बाबू ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.